मिसेस नम्रता आपटे, तुम्हाला कल्पना असेलच तुम्हाला इथे का बोलवलं. आय होप तुम्ही माझ्या सगळ्या प्रश्नांची नीट आणि सरळ सरळ उत्तर द्या. अहो गेले अर्धा तास तुम्ही काहीच बोललेला नाहीये. घ्या पाणी घ्या. अहो घ्या, थंडगार माठातलंय. तुम्ही ओके आहात ना? कोणाला बोलवायचंय का तुमच्या मदतीला? बघा मला कल्पना आहे, बारशाच्या दिवशी आपल्या बाळाचा खून होणं यामुळे तुमची परिस्थिती काय? Who's the culprit? स्वामी नाट्यांगण सादर करीत आहे Who's the culprit? मला तसं नव्हतं म्हणायचं. आय एम सॉरी. मला कळतंय ना मी काय म्हणतोय ते. हे बघा, तुम्हाला इथे चौकशीसाठी बोलवलंय, कळतंय का? मग उत्तर द्या, रिएक्ट करा काहीतरी. मी काय विचारतोय तुम्हाला ऐकू येतंय मी काय म्हणतोय ते? तुम्ही असे नंबर आला तर मला कसं कळणार आहे? साहेब ती अजून त्या धक्क्यातून बाहेर आली नाहीये, सो प्लीज. साहेब मी तिचा नवरा अमोघ आपटे. अमोघ आपटे. ये बस. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 2 वर्ष. 2 वर्ष. मग या 2 वर्षात काही भांडण वगैरे? नाही, अजिबात नाही. कधीच नाही. साहेब आम्ही लग्न अगोदर ठरवलेलं की लग्नानंतर भांडायचं नाही. अरे तर आठवण म्हणजे लग्नानंतर नवरा आणि बायको यांच्यात कधीही भांडण नाही. चांगले. बारशाला किती जण होती? 9-10 जण. फक्त 9-10 जण. मग या 9-10 जणांमध्ये सगळेच फॅमिली मेंबर्स असणार का? नाही, म्हणजे अगदीच तसं नाही. नम्रताचा एक मित्र सुद्धा आला. नाव काय त्याचं? सर मी चैतन्य परदेशी. चैतन्य परदेशी. ये बस. बस रे. कुठे राहतोस? तसं मी अंधेरीला राहतो, पण कामानिमित्त मिरदीफला असतो. मीरा रोडला कुठे? नाही, मीरा रोड नाही, मिरदीफ. दुबई. दुबईवरून थेट बारशासाठी इथे? साला, म्हणजे फार खर्चही झाला असेल. हा म्हणजे खर्चाचं काय आहे ना सर, तरी साधारण किती झाला असेल? 20K झाला असेल. किती? 20,000. 20,000? 20,000? अरे हा एकाचा पगार आहे की. म्हणजे एवढा सगळा खर्च करून तू इथे आलाय म्हणजे व्यक्ती स्पेशल असणार. स्पेशल म्हणजे माझी जवळची मैत्रीण आहे. जवळची? केव्हापासून ओळखतो तुझ्या जवळच्या मैत्रिणीला? कॉलेजपासून. कॉलेजपासून? तुला एक गोष्ट सांगतो. माझा ना एक मित्र आहे, अगदी शाळेपासूनचा मित्र. चड्डी मित्र म्हणतात ना, अगदी तसा. झालं त्याच्याकडे 500 रुपये मागितले ना, त्यातले तो 100 पण देत नाही रे. आणि कॉलेज पासून ओळखणाऱ्या तुझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या बारशासाठी थेट तू दुबईवरून आला. ही गोष्ट कानांना काही पटत नाही. आणि जी गोष्ट कानांना पटत नाही ती मनाला कशी पटते? सांग, काय केलास तू? मिस्टर चैतन्य परदेशी, खून का केलात? अहो सर, असं डिरेक्टली त्याच्यावरती संशय कसा घेतला? नाही साहेब, म्हणजे गुन्हेगार वाटेल असं तो त्या दिवशी काही वागलाच नव्हता. इनफॅक्ट आमची मदतच करत होता. मग फॅमिली मेंबर्स पैकी कोणावर डाऊट? साहेब, आमच्या घरातलं कोण का करेल? का नाही करणार? नाही सांगा ना, का नाही करणार? अशी अनेक उदाहरणं आहेत बाहेर.
म्हणजे मामाने भाच्याला मारलं, भाच्याने मामाला मारलं, काकाने पुतण्याला, पुतण्याने काका पुतण्याला. हे पण फॅमिली मेंबर्सच आहेत ना. मग मी काय वेगळं विचारतोय? फॅमिली पैकी कोणावर संशय नाही साहेब, आमच्या घरातलं तरी कोणीच असं करणार नाही. तुमच्या घरी कोण कोण असतं? दादा, वहिनी, आई, नम्रता आणि मी. दादा वहिनी. दादा वहिनीला काही मूलबाळ नाही. त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले? 5 वर्ष. 5 वर्ष. अच्छा. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज? अरेंज मॅरेज. हे लग्न तुम्ही मनापासून केले की काही दबाव वगैरे? मनापासून. म्हणजे तुम्हाला तुमचे मिस्टर आवडतात? हो, म्हणजे आवडतात. मग तुम्हाला मूल का नाही? म्हणजे काही फॅमिली प्लॅनिंग वगैरे? तसं काय नाही, म्हणजे सध्या तरी अजून नाहीये. हा मग बरोबर. आपल्याला मूल होत नाही, पण आपल्या लहान जावेला मूल होतंय, त्यामुळे त्रास झाला असेल ना? त्रास कसला? बहीण मानते मी तिला. मग त्याच बहिणीच्या मुलीचा खून करताना काहीच वाटलं नाही तुम्हाला? अहो सर, काही काय बोलताय? उलट बाळाचे सगळ्यात जास्त लाड मीच करायचे. हवं तर तुम्ही नम्रतेला विचारा. जसा वेळ मिळेल तसा सतत बाळाची चौकशी करायची. म्हणजे बाळाला काय हवंय काय नकोय ते सगळं मीच बघायचे. अहो हे सगळं दाखवायला आहे, पण मनात काहीतरी बोलतं हो ना? अहो सर, खरंच मी काय नाही केलंय, विश्वास ठेवा. तुम्हाला तर चौकशी करायचीच असेल ना, तर आईची करा. खरा त्रास त्यांचाच होता तिला. नाही नाही, माझा काय त्रास असणार आहे तिला? माझी तर नात होती ती. आणि तसं मी तर नातवासाठी नवस पण केलेला. एक्झॅक्टली हाजी, एक्झॅक्टली. तुम्ही नातवासाठी नवस केला होता, नातीसाठी नाही. चल पटकन सांगून टाका बरं, काय केलं खून? अरे नात काय नातू काय सारखंच झालं माझ्यासाठी. मग नात जन्माला आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये बघायला नाही गेला का? गुडघे पार पण बाळ घरी आलं तेव्हा सगळ्यात पहिलं मीच घेतलेलं बाळाला. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हीच घेतला आणि सगळ्यात शेवटी तुम्हीच. साहेब, माझी आई असं काहीच करणार नाही. हे बघा, हा माझ्या चौकशीचाच एक भाग आहे, बाकी काही नाही. तुम्ही ना मला आता जरा नीट सांग, त्या दिवशी नेमकं काय काय घडलं? घरातल्या पहिल्या बाळाचा जायचं होतं, त्यामुळे घरातला प्रत्येक जण खूप खुश होता. व आमच्या घरी ना सोहळा सुरू होता. साहेब, मला खरं खरं सांग, माझ्या आयुष्यातला ना सर्वात आनंदाचा दिवस होता. त्या दिवशी तर सगळंच नॉर्मल होतं, मग नेमकं घडलं काय? अहो साहेब, मी तुम्हाला तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतो. आता या सगळ्यामध्ये कोणावर संशय घ्यायचा?
तुम्ही बाळाला शेवटचं कधी पाहिलं? ते रडत होतं म्हणून मी नम्रताकडे दिलेलं. फॅमिली फोटो काढताना सुद्धा नम्रताकडेच होतं. बाळ रडत होतं म्हणून मी दृष्ट काढली, पण तेव्हा बाळ नम्रताकडेच होतं. बाळाला भूक लागलेली म्हणून मीच नम्रताला म्हणाले की त्याला. आणि नम्रता तू? बाळ पाळण्यात शांत झोपलेलं. म्हणजे जे काही घडलंय ते यानंतर घडलं. मग यानंतर नेमकं काय काय घडलं? नंतर जेवणाची वेळ झाली, त्यामुळे सगळी मंडळी जेवायला बसली. मग या जेवणात वगैरे किती वेळ गेला? साहेब, मी तुम्हाला म्हणालो ना, त्या दिवशी सगळेच खूप खुश होते, त्यामुळे 1.5 तास. मग या 1-1.5 तासात बाळ कुठलं होतं? बेडरूम मध्ये पाळण्यात. मग या दरम्यान बाळाचा काही रडण्याचा आवाज नाही. नाही? मला तरी नाही आलेला, कारण अहो ते सकाळपासून जागं होतं. आम्हाला वाटलं झोपलं असेल शांत. मग या दरम्यान बाळाजवळ कोणी गेलो होतं का? काय विचारतोय मी? हा? या दरम्यान बाळाजवळ कोणी गेलो होतं का? चैतन्य. What? चैतन्य, हं? काय करतोयस? काही नाही, काही नाही. का गेला होतास? चैन घालायला गेलेलो सर. मग सगळ्यांसमोर घालायची ना, अशी लपून छपून का घातलीस? मी चैन केली हे कोणाला माहीतच नव्हतं. नम्रतासाठी सुद्धा सरप्राईज होतं. खरं, चैन पण, 20,000चे तिकीट पण, जवळची मैत्रीण ना. मग बरं, मग या जवळच्या मैत्रिणीच्या लग्नाला सुद्धा गेला? नाही सर. नाही? मैत्रीण जवळची का तिची लहान मुलगी? काय कळत नाही बुवा, strange. अहो, सर खरंच कामात होतो तेव्हा, म्हणून नाही जमलं. बर, तेव्हा कामात होता, ठीक आहे, हरकत नाही. मग साखरपुड्याला गेला अशी? नाही? जवळच्या मैत्रिणीच्या लग्नाला नाही गेलास, साखरपुड्याला नाही गेलास का? तेव्हाही कामात होतास का? नाही सर, तेव्हा आम्ही जरा बोलत नव्हतो. बोलत नव्हता? अरे ज्या मैत्रिणीसाठी थेट तू दुबईवरनं आलास तिच्याशी बोलत नव्हतास? का नव्हतं बोलत? नाही म्हणजे मोबाईलला रेंज नव्हती म्हणून? काय आणखी काही करायचं? भांडण झालं होतं. 20,000 वाया. काय झालं होतं भांडण? काय म्हणजे पक्ष बदलला म्हणून का मुंबई इंडियन्स मॅच हरली म्हणून? सर थोडं पर्सनल रिझन आहे. पर्सनल का? बर, ब्रेकअप ना? ब्रेकअप ना? तुझं आणि नम्रताचं ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा तू बारशाला गेला कसा? मी आणि चैतन्य म्हणजे 11वी-12वी नंतर आमचं रिलेशन तसं नॉर्मलच होतं. हो, म्हणजे लग्नानंतर बोलणंच नाही झालं आमच्या. एकदा झालेलं बोलणं फेसबुकवर, तेव्हा तोच मला म्हणाला लग्नाला नाही यायला जमलं, निदान बारशाला तरी येऊन जाईल म्हणून आलेला तू. पण मी हे सगळं सांगितलेलं अमोलला, क्लिअर केलेलं त्याला. हो साहेब, म्हणजे नम्रताने मला तिच्या आणि चैतन्याबद्दल सगळं सांगितलं होतं, म्हणून मी तुम्हाला म्हणालो ना की माझा नाहीये त्याच्यावरती संशय. आणि साहेब, तुम्ही मला विचारलं होतं, मी त्या दिवशी वहिनींना पाहिलं बाळाकडे जाताना. वहिनींना?
मी तुम्हाला आधीच विचारलं होतं, तुम्हाला त्या बाळाचा काही त्रास होतो का? सर म्हटलं ना काहीच नाही म्हणून. तुम्ही अजूनही खरं बोलत नाही सर. असं ठीक आहे, जाऊ. बाळ जेव्हा घरी आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी कुठं होतात तुम्ही? घरीच होते. घरी काय? सदानंद महाराज की जय. अहो एवढं घाबरताय कशाला? तुम्ही गेला होता की काय आश्रमात? गेला होता का? गेले होते 1-2 वेळा. मैत्रिणीने सांगितलं होतं म्हणून. मैत्रिणीने सांगितलं का? मग शेवटचं कधी गेला होता? बरेच महिने झाले. बरेच महिने. त्याचं काय आहे, मी काही दिवसांपूर्वी गेलो होतो बाबांच्या आश्रमात दर्शनासाठी. तेव्हा ना तिकडच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ना मला सेम तुमच्यासारखी बाई दिसली. सेम चेहरा, सेम वय, सेम हाईट, सगळंच सगळं सेम. तुम्हीच तर नव्हतात ना त्या? नाही, तुम्ही कशा असणार? तुम्ही तर फार महिन्यांपूर्वी गेला होता. बरोबर, तुम्ही असणं शक्यच नाही. मीच होते. तेच म्हटलं, माझी नजर ना गुन्हेगाराला कधीच सोडत नाही. माहिती? गुन्हेगार म्हणजे माणसं. गुन्हेगार पण माणसंच असतात ना. काय केलं होतं? दर्शनाला. मग बाबांना काही विचारलं की नाही? तुम्हाला एक गोष्ट दाखवू? 1 मिनिट. कधी पाहिलेच का? त्याचसाठी गेलो होतो ना आश्रमात बाबांना विचारायला की माझ्या लहान जावयाला मूल होतोय, पण मला मूल कधी होणार आहे? त्यावर बाबा म्हणाले, महिन्याभरात जर हे मूल मेला नाही तर तुला कधीच मूल होणार नाही. म्हणून गेली होतीस ना अंगाला लावायला? काय केलंस तू सांग ना. काय एवढा राग होता तुला? काय विचारतोय मी? गेली होतीस की नाही? गेले होते. मी गेले होते बाळाला अंगारा लावायला, पण शांत झोपलेल्या निरागस बाळाकडे बघून असं काही करायची इच्छा झाली नाही हो. उलट मीच त्याची दृष्ट काढली. म्हणजे ते बाळ माझं नाहीये, पण त्या बाळात मी माझं बाळ शोधत होते. तुम्ही शांत हो. या पाणी. साहेब काय चाललंय? अहो नाही, अजून सुद्धा गुन्हेगार सापडलेला नाहीये. किती दिवस चालणार आहे हे इन्व्हेस्टिगेशन? सर मी एक सांगू का? मध्यंतरी नम्रता आणि अमोघ यांच्यामध्ये सतत भांडण व्हायचं. भांडण नाही, पण चिडचिड व्हायची कशावरून तरी. साहेब चिडचिड तर होणारच. अहो मी आत्ताच माझं बाळ गमावलं. माझी बायको अजून सुद्धा त्या धक्क्यातून बाहेर आली नाहीये. मला वाटलं नवरा आणि बायको मध्ये ही भांडणं नॉर्मल आहे. मग मी अमोघला विचारायचा प्रयत्न पण केला, पण त्याने काहीच सांगितलं नाही. साहेब सगळंच तर सांगितलंय तुम्हाला. तुमच्या या इन्व्हेस्टिगेशनचा आम्हाला फक्त त्रास होतोय. थांबवा आहे. त्या दिवशी नम्रताने त्या दिवशी काय? त्या दिवशी नम्रताने काय रे? नम्रताने सुसाईड अटेम्प्ट का केला? मी आणि अमोघ आम्ही ना ऍक्वायला असताना NSS कॅम्प मध्ये भेटलो पहिल्यांदा. मग तो तुमच्या प्रेमात पडला असणार का रे? नाही नाही, उलट मीच पडले त्याच्या प्रेमात. तुम्हाला सांगू, अमोघ ना सगळ्यांपेक्षा खूप वेगळा होता. म्हणजे त्याने माझ्यासारख्या घाबरट मुलीला आयुष्य जगायला शिकवलं. मला ना त्याच्या सगळ्या गोष्टी अशा खूप आवडायच्या. म्हणजे त्याचं माझ्याशी बोलणं, त्याचं कायम माझ्या सोबत असणं, त्याचं हसणं, त्याचा स्वभाव, त्याचं माझी काळजी करणं, त्याचं सतत माझ्यावर प्रेम करत राहणं. अमुक ना या सगळ्या गोष्टी खूप मनापासून करायचा. नमा आले आले फक्त 2 मिनिटं थांब, अजिबात डोळे उघडू नको. अगं नमा, मला ऑफिसला निघायचं की तू मला कुठे घेऊन आली आहेस? नम्रता प्लीज. उघड डोळे. हे काय? सरप्राईज आहे अरे तुझ्यासाठी. हे गार्डन? हे गार्डन कसं असणार आहे? सरप्राईज सरप्राईज वेगळं आहे, कळेल तुला. बरं नम्रता, तुला मला सरप्राईज द्यायचं. मग ते आज संध्याकाळी. अरे असं नम्रता, मला ऑफिसला निघावं लागेल. आता पहिले
उशीर झालाय. आलायस तर थांब अगं ना. थांबू म्हणजे मला ऑफिसला जाणं गरजेचं आहे. मीटिंग आहे ग. तर मीटिंगला नाही गे. हे सरप्राईज. खरंच हो. मी बाबा होणार आहे. आय लव्ह यू नम्रता. आय लव्ह यू सो मच. हो तुम्ही ऐकलं का? आम्हाला बाळ होणार आहे. मी बाबा होणार आहे. अमोल शांत हो. बी मॅच्युअर नाउ. यू आर गोइंग टू बी फादर. खाली उतर आधी. नम्रता मी अजिबात ऑफिसला जात नाहीये. आपण पहिले डॉक्टरांकडे जायचंय. हा आणि अम्मा, मुलगा ना. अगं नमा मुलगा. मुलगी रे. अगं मुलगा. मुलगीच. नमा दोन्ही. हा वेडा आहेस का? अगं मुलगा मुलगी याच्याने मला काय फरक पडतोय? तुम्ही मला जे सरप्राईज गिफ्ट दिलंयस ना त्यासाठी थँक्यू नम्रता. अमोघ ना या सगळ्यामध्ये कायम माझ्या सोबत असायचा. सोबत असायचं म्हणजे असायचं म्हणजे आता पण असतो. पण हल्ली ना माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे आधी तो सगळं नीट ऐकून घ्यायचं हो माझं. पण हल्ली त्याला वेळच नसतो माझ्यासाठी. त्याने ना माझा वेळ दुसरं कोणाला तरी द्यायला सुरुवात केली. पण दिस इज नॉट फेअर ना. मी प्रायोरिटी आहे ना त्याची. मी कमिटमेंट आहे. मग कसं माझा वेळ दुसऱ्याला देणं. एक मिनिट. दुसऱ्याला कोणाला तरी म्हणजे अमुकचं बाहेर अफेअर आहे का? हो नाही अफेअर वगैरे नाहीये त्याचं. पण काय? बाळ आलंय ना आता त्याच्या आयुष्यात. म्हणून ना माझं काही महत्वच उरलं नाहीये त्याच्या लेखी. पण बाहेर येण्याने तुमचं महत्व कसं कमी होईल? अहो झालंय. सतत त्याचीच काळजी, त्याचीच विचारपूस, त्याचीच चौकशी, बाळाबद्दल प्रेम, बाळाबद्दल माया, बाळाचे लाड. मी कुठे नाही असं तुम्हीच सांगा. एक आई म्हणून, एक बाई म्हणून मी कुठे आहे ना? हो मी पहिल्या दिवसापासून हेच ऐकते. बाळ व्यवस्थित पोट भरतंय ना त्याचं? अगं ते रडतंय त्याची दृष्ट काढलीस का? असं खाली काय ठेवलंस त्याला? मांडीवर घेऊनच दूध पाजायचं. बाळाला हे कर, बाळाला ते कर. बाळ 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 बाळ. मला कोणीतरी विचारलं अगं बाई गं तू बरी आहेस का? तू व्यवस्थित जेवतेस का? आराम मिळतोय ना तुला? पण नाही मला पण वाटू द्या ना की ह्या सगळ्यांमध्ये माझं असं कोणीतरी आहे. माझी पण कोणीतरी काळजी करतंय. पण नाही. अहो मी खरं सांगते हो. ना तू काहीतरी गमावून बसले असं वाटते या सगळ्यात. हल्ली ती सतत असं काहीतरी बडबडत असते. साहेब म्हणजे अगोदर ना सगळं खूप नॉर्मल होतं. पण डिलिव्हरी नंतर ना तिच्यामध्ये मला बदल जाणवायला लागले. म्हणजे आता ती रात्रभर झोपत नाही. सतत स्वतःमध्येच असते. साहेब मी तिला कितीतरी दिवस झाले हसताना सुद्धा पाहिलं नाहीये. एका कोपऱ्यामध्ये ना शांत बसून असते नाही. आता या सगळ्यामुळे मी जर तिला काही विचारायला गेलो ना तर ती काहीच रिस्पॉन्ड करत नाही. उलट माझ्यावरच चिडचिड करते. आपण या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत ना डिलिव्हरी नंतर? साहेब तुम्ही बरोबर म्हणता. हे सगळंच नॉर्मल आहे. अहो म्हणून मी तिला नंतर काही फार विचारलंच नाही. पण त्या दिवशी तिने कहरच केला. अहो आमचं बाळ खूप रडत होतं. मी नम्रताला 2दा-3दा आवाज सुद्धा दिला. तिने काहीच रिस्पॉन्स दिला. मग शेवटी ना मी बाळाला घेतलं आणि तिच्या पाशी घेऊन गेलो. मला वाटलं नम्रता त्या बाळाला स्वतः जवळ घेईल, त्याला शांत करेल. अहो पण ती चिडचिड करू लागली. आणि नंतर रागाच्या भरात तिने स्वतःची नस कापण्याचा प्रयत्न केला. नाही सर तुम्हीच मला सांगा आता या सगळ्यामध्ये माझा काय दोष? तुम्हाला बाळाचा काही त्रास? नाही बाळाचा काहीच त्रास नाहीये मला. पण त्याच्या रडण्याचा खूप त्रास होतो मला. हो म्हणजे ते रडायला लागलं ना की कळत नाही मला काय होतं. पण माझ्या कानात काहीतरी घुमायला माझ्या कानाचे पडदे फाटतील असं वाटतं मला. कोणीतरी आतून माझ्या कानात जोर जोरात काहीतरी आदळतंय असं वाटतं. मी ना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करते ह्याकडे पण नाही होत. म्हणजे ते रडतच असतं सतत. मग मी असे कानावर हात दाबून धरते जेणेकरून तो आवाज माझ्यापर्यंत नाही आला पाहिजे. हो पण उलट ना तो आवाज ना माझ्या जवळ जवळ येऊन ना मला काहीतरी सुचवत असतो. मी खूप प्रयत्न करते त्याला शांत करण्याचा पण नाही होत ते. हो दूध बाळाला ना माझं दूध पुरत नसणार. आई नाहीये ना मी चांगली म्हणून कोणीच काळजी करत नाही.
पण मी प्रयत्न करत असते हो. सगळ्यांच्या नजरा तर मला सतत हेच सांगत असतात, काय रडतंय गं, शांत कर त्याला. पण मी करते प्रयत्न, पण त्याच्या रडण्यात ना मला ते चिडवतंय असा भास होतो मला. पण मी ना हे सांगण्याचा सगळ्यांना प्रयत्न केला त्या दिवशी, पण कुणी ऐकून नव्हतं घेत माझं. म्हणजे मी सगळ्यांना सांगितलं, हो आई बघा ना ते किती रडतंय, बाबा तू तरी शांत कर ना त्याला. म्हणजे तुम्ही नेहमी शांत करता ना, ह्याला कळा ना, हो शांत, अरे शांत हो ना रे, कळा ना कोणीतरी शांत. ह्याला कळायला नको का? ह्याला कळायला नको. मग शेवटी दाबून धरला त्याचा गळा आणि म्हटलं ओरड, अजून जोरात ओरड ना, अजून जोरात ओरड. आता शांत झालं ते, म्हणजे आता नाही होत त्याच्या रडण्याचा त्रास. नम्रता तू मला तर सुरुवातीपासूनच संशय होता याच्यात, म्हणून मला इथे तुम्ही आवडत नाही. नम्रताला सांभाळायचं नव्हतं तर मला सांगायचं ना, मी सांभाळलं असतं मुलीला. नम्रताकडून ना असं काही एक्सपेक्ट नव्हतं. माझा अजूनही या सगळ्यावर विश्वासच बसत नाहीये. तुम्ही ला शिक्षा द्या बरं, माझा चांगला झालं. यात बाळाची काय चूक आहे? मला पण त्या अमुकची काळजी वाटते. अरे या सगळ्यात माझा काय दोष? मी म्हणतोय ते अगदी खरं, आपण नम्रतानेच केलं, पण तिने हे काही ठरवून केलेलं नाही. शी इज सफरिंग फ्रॉम पोस्टपार्टम डिप्रेशन. पोस्टपार्टम? येस. बायकांच्या शरीरात प्रेग्नन्सीच्या काळात अनेक स्थित्यंतर घडत असतात, ज्या बदलांचा स्वीकार करणं काही बायकांना कठीण जातं आणि त्यानंतर त्या पोस्टपार्टम डिप्रेशनला फेस करतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय ती डिप्रेस होती म्हणून तिने माझ्या भावाला मारून टाकलं? हो. नाही, मान्य आहे की तुमचा यावर लगेच विश्वास नाही बसणार, पण काही गोष्टी आपल्याला ऍक्सेप्ट कराव्या लागतात. म्हणजे आपण टीव्हीवर, बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रात अनेक वेळा काही बातम्या वाचल्या असतील, पाहिल्या असतील की माँ बनी कैदाशी, माने मार डाला आपले बच्चों, किंवा आजूबाजूला बऱ्याचदा आईने मुलाला इजा होईपर्यंत मारण्याच्या बातम्या ऐकल्या असतील. हे सगळं ऐकल्यावर, वाचल्यावर आपल्याला काय वाटतं की इतकी निर्दयी आई कशी असू शकते, राईट? अहो, पण आपण फक्त ती बातमी बघतो, वाचतो, ऐकतो, पण प्रत्यक्षात त्या आईला काय वाटत असेल याचा विचारच करत नाही. तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे, हे सगळं माझ्या बाबतीत घडतं. अरे अमोक, तुझ्या बाबतीत घडते असं नाही. बाळांतीण होणारी प्रत्येक बाई या बदलाला सामोरी जाते. म्हणजे बाळाच्या जन्मानंतर 2 ते 3 दिवस किंवा फार फार बाई सतत स्वतःला डिप्रेस फील करते, त्याला आपण बेबी ब्लूज म्हणतो. पण त्यानंतर जर याचं प्रमाण वाढत असेल तर त्याचं रूपांतर होतं पोस्टपार्टम डिप्रेशन, जे खूप घातक असते. आता काय झालं ना, वातावरण बदलले, कुटुंब व्यवस्था बदलली, समाज व्यवस्था बदलली, एकट्याने राहायला लागलं. म्हणजे माझी नोकरी, माझा स्पेस, माझं टाईम, सगळं माझं माझं माझं, या सगळ्यात कुठेतरी आपलं असायला पाहिजे आपण विसरून गेलो. परिस्थितीनुसार बदलत गेलो, टेक्नॉलॉजीनुसार अपडेट केलं. मग काय आपण माणसं दूर केली पण प्रॉब्लेम जवळ केले. त्याचं आता मग तूच मला सांग, नम्रताची डिलिव्हरी झाल्यानंतर तू किती वेळा चौकशी केलीस रे? साहेब, तुम्ही असं का म्हणले? मी तिला रोज फोन करायचो, मी तिला विचारायचो नम्रता बाळ कसं आहे, बाळ ठीक आहे ना, बाळाला काही त्रास नाही होते ना. मी सगळी चौकशी केली आहे साहेब. तेच तर प्रॉब्लेम आहे ना, तू सगळी चौकशी केली बाळाची, तिची. अमोक, तू कधी तिला विचारलंस की तिला काय वाटतंय, तुझी तब्येत बरी आहे, तुला काही त्रास होतोय, तुला भूक लागते, तिच्यासाठी कधी वेळ काढला? अरे या छोट्या छोट्या गोष्टींचा तिच्यावर इतका परिणाम झाला ना की सतत तिला डिप्रेस वाटते.
मनात सतत निगेटिव्ह फील, एक पॅरेंट म्हणून आपण परफेक्ट नाही असं वाटतंय. आपल्यामुळे आपल्या बाळाच्या जीवाला धोका आहे. तो आपल्या कुशीखाली येऊन दबला गेला तर नाही. आता याच्यामुळे अमोलला माझी आठवण येत अरे यासारख्या असंख्य कारणांनी ती स्वतःच नसते. एक आई म्हणून ती स्वतःला हरवून बसली. त्यामुळे जितका बाळाला धोका आहे ना त्याहीपेक्षा जास्त तिला स्वतःला. तिला स्वतः? हो साहेब, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की तिने जो सुसाईड अटेम्प्ट केलेला तर ह्यामुळे? हो, आयुष्यात अनेक केसेस पाहिल्या तो, पण ही केस पहिल्यांदाच बघतोय. नाही, पहिल्यांदा नाही. आपल्या आजूबाजूला बऱ्याच अशा केल्या फक्त आपण त्याकडे लक्ष देत नाही. जे नम्रताच्या बाबतीत झालं. अहो, सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट, मंदिरा बेदी या सुद्धा या फेसबुकनं गेल्या. त्यांनी सोशल मीडियावर तसं कन्फ्युज केलंय, तुम्ही चेक करा. अहो, इतकंच कशाला, कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्याच्या मुलीने बाळाच्या जन्मानंतर 6 महिन्यांनी आत्महत्या केली. 6 महिन्यांनी. त्यांना सुरुवातीला रिअलाइज झालं, त्यांनी उपचार घेतला, पण ज्यांना रिअलाइजच झालं नाही त्यांचं काय? आता मला सांगा की आपल्याला ताप आला, सर्दी झाली की आपण डॉक्टरकडे जातो, राईट? आपण जर आपल्याला डिप्रेस वाटत असेल तर सायकॅट्रिस्ट कडे जायला काय प्रॉब्लेम आहे? पण नाही, लोक आपल्याला वेड बोलतील की काय याचा विचार करतो आपण. आणि मग काय बघतो केसेस, कोणी आत्महत्या केल्याचं, कोणी खून केल्याचं. हे सगळं थांबवणं फार गरजेचं. जे तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी थांबवणं फार गरजेचं आहे. पण यावर उपाय काय? आणि साधारण किती वेळ लागेल बरं व्हायला? किती वेळ लागेल असं कसं सांगणार? म्हणजे ही काही शरीरावर झालेली जखम नाही ना की लावला म्हणून झाली बरी. मनावर झालेली जखम. पण यावर काहीतरी औषध असेल ना? आहे ना, विश्वास आणि संयम. हो, नम्रता एका अशा फेज मध्ये ना की ज्या फेज मध्ये तिचं आईपण आणि बाईपण या दोन्ही गोष्टी ते हरवून बसतात. नाती बरं करायला औषध नाही रे, नातीच लागते. नम्रताला आता कुठल्याच गोळ्यांची नाही तर माणसांची जास्त गरज. आय होप तुला कळलं असेल की त्याला कोणत्याही औषधाची आधाराची गरज. येस. निसटल्या क्षणांनी पुन्हा परतावे, सोबतीच्या ऋतूंनी पुन्हा बहरावे, पुन्हा बोलावे, पुन्हा हसावे, तुझ्या सावलीत पुन्हा चालावे, तुझे रसले पुसून जावे, तुझे असणे पुन्हा पुन्हा गिरवावे. पुन्हा ये श्वास घे, हाक दे, साथ दे, हळव्या मनाला गाठ दे, मिटले स्वप्न रे डोळ्यात विझले, हसणे भासात
झिलमिल चांदण्या हिरमुसल्या वाटा का बोला पुन्हा ये श्वास घे हाक दे साथ दे हळव्या मनाला गाठ दे मिटले स्वप्न रे डोळ्यात विसरले हसणे भासात उरले सबळ पुराव्यांअंतर्गत नम्रता आपटे यांनी त्यांच्या बाळाचा केलेला खून हा कोणत्याही द्वेषाने अथवा स्वार्थी हेतूने केलेला नसून पोस्टपार्टम डिप्रेशन या मानसिक विकारामुळे केला आहे हे सिद्ध होत आहे. परंतु कोणताही गुन्हा हा कायम गुन्हाच असतो, त्याला आपल्या कायद्यात कुठलीच तरतूद नाही. त्यामुळे नम्रता आपटे यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी कलम 304 अंतर्गत 7 वर्षांचा तुरुंगवास ही शिक्षा न्यायालय ठोठावत आहे. नम्रता, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. तू का सॉरी बोलतोयस? अगं मी तुला या सगळ्यातून बाहेर नाही काढू शकलो. असं अजिबात नाही. मी हरलो. अरे आणखी किती करणार आहेस माझ्यासाठी? तू ना ऑलरेडी खूप केलंयस माझ्यासाठी. इतकं केलंयस की मी तुझे उपकार आयुष्यभर नाही फेडू शकणार. तुझ्या लेखी मी गुन्हा केला नसला तरी मी गुन्हेगार आहेच. आपल्या लेकीचा खून केला. त्याचं गिल्ट ना मला आयुष्यभर खात राहणार. मी ह्याची शिक्षा मला मिळायला नकोय का? तू नको ना रडूस. तुला माहितीये अमुक, या सगळ्यातून ना मी बाहेर पडू शकले नसते. पण तुझ्या विश्वासाने बाहेर काढलंय मला यात. खूप जवळ केलंस मला या सगळ्या. इतकं जवळ केलं की सवय लागली रे मला तुझी. पण आता काही काळी ही सवय मोडायला हवी. इतका संयम दाखवलायस तू. आणखी थोडा संयम दाखव. मी लवकर परत येईल. आणि तू हा सगळा विचार नको करूस आता. तुझी काळजी घे. आपल्या घरच्यांची काळजी घे. मी नसणार आहे ना आता तुमची काळजी घ्यायला. नम्रता आपटे चला. निघायची वेळ झाली. थोडा वेळ थांबणार. मी लवकर गेला तर लवकर परत येईल. काळजी घ्या स्वतःची. आणि कायम लक्षात ठेव, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझ्या एका चुकीमुळे मी माझं बाळ गमावलं आणि आज नम्रता माझ्यापासून लांब गेली. मला जर ही गोष्ट अगोदरच कळली असती ना तर मी यातलं काहीच घडू दिलं नसतं. पण आता ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना. तुमच्या अवतीभोवती यातलं काहीही घडत असेल ना तर त्याच्याकडे खूप सिरियसली लक्ष द्या. खूप सिरियसली. कसं आहे ना, नातं टिकवण्यासाठी नात्यात विश्वास आणि संयम या दोन्ही गोष्टी फार गरजेच्या. मी या सगळ्यातून एक गोष्ट मात्र शिकलोय की गुन्हा करणाराच फक्त गुन्हेगार नसतो. जो तो गुन्हा थांबवत नाही ना
तो सुद्धा गुन्हेगारच असतो. स्वामी नाट्यंगण सादर करीत होते हू इज द कल्प्रिट.